बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता कलशाचे स्पर्श दर्शन येथील वैष्णवी मारुती मंदिर IJ ग्रुप जुना घरकुल हैदराबाद रोड सोलापूर येथे नरेंद्र नंदाल पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन करून अक्षता सोहळा संपन्न करून पुष्पवृष्टी करण्यात आली। या कार्यक्रमास वैष्णव मारुती मंदिराचे संस्थापक प्रभाकर कमलापुरे, ईश्वर फाउंडेशनचे श्री हरी कोरापाटी, स्वरांजली चॅनलचे MD दयानंद मामड्याल, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना, अरुणा कन्ना, सहसचिव सत्यनारायण बर्देपूर, श्रीनिवास वल्लाकाठी, अनिल जन्यारम या भागातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी चालू करण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्देश एवढाच होता की पद्मशाली समाजातील उपवर असणाऱ्या वधूवरांचा विवाह जुळला पाहिजे आणि त्याचं व्यापारीकरण खाजगी लोक जे आहेत तर कुठेतरी पायबंद असावा या हेतूने हे वधूवर सूचक केंद्र चालू करण्यात आलेलं आहे। आणि आणखी ज्या वेळेपासून चालू करण्यात आलेला आहे तेव्हापासून 100 जणांनी नोंदणी केली होती आणि या नोंदणीमध्ये जवळपास 17 मुलींची नोंद झालेली आहे आणि 83 मुलांची नोंद आहे। तर साधारणपणे मुलींची संख्या 17% आणि मुलांची संख्या 83% आहे। तर या ठिकाणी ज्या मुलींनी नोंद केलेली आहे त्या मुलींचं शिक्षण BE झालेले आहे, काही MBA झालेले, MSc झालेले आहे, BCom झालेले आहे आणि त्याच्या विपरीत मुलांनी जी नोंद केलेली आहे त्यामध्ये सुशिक्षित मुलं तर आहेतच, शिवाय 9वी, 10वी, 12वी कमी शिकलेले मुलं सुद्धा नोंदणी केलेली आहे। आणि हे जे शिबिर आहे ते आजपासून ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे। आजपर्यंत 101 नोंदणी झाल्यात पण त्यापैकी सगळे उच्च शिक्षितच आहेत। तर स्लम भागात घरकुल सारख्या भागातील नोंदणी कमी आहे, त्यासाठी प्रत्येक विविध भागात त्यांनी आजपासून तर विविध म्हणजे 15 दिवस महिनासर उपक्रम राबवून नोंदणीसाठी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावा असं मी सर्वांना विनंती करतो। उद्घाटन या ठिकाणी केल्याबद्दल मी प्रथम आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि खाली बसलेल्या मान्यवरांचे मी आभार मानतो। एक आपण केलेला ही उपक्रम हा छान आहे का, म्हणजे त्या एरियामध्ये सर्व घरकुलचे लोक गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत, पण श्रीमंत लोक बघून घेतात गरिबांचं कोण बघावं। आणि काही ठिकाणी लोकांचं या ठिकाणी एज्युकेशन कमी झालेलं आहे, काही लोकांचं एज्युकेशन झालेलं आहे, तर त्यांना या आता या सध्याच्या काळात मुलगा आणि मुली मिळणं फार कठीण आहे। अशिक्षित आणि कमी शिकलेले जे आहेत ना त्यांचं नोंदणी होत नाही आहे तिथं आणि लोक तिथं एवढ्या लांब येत नाहीत। म्हणून ज्या उद्देशानं ज्या घरकुलमध्ये आणि क्रांतिकारी घरकुलमध्ये बरेच गरीब आणि पटकन कमी शिकलेले जास्त शिकलेले सुद्धा मुलं आहेत त्यांनी स्वतःहून नोंदणी करावं आणि या उद्देशाने या इथं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या वधूवर सूचक मंडळाच्या वतीने आभार मानतो। तसेच या ठिकाणी संघाचे सहसचिव श्रोत बर्देपूर सर आणि त्यानंतर माझे खजिनदार श्री पेटली सर आणि तसेच सौ कन्ना मॅडम आणि सर्व नागरिक या भागातील नागरिक उपस्थित आहेत, त्याबद्दल सर्वांचे मी पद्मशाली समाज सेवक संघाच्या वतीने आभार मानतो। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैष्णव मारुती मंदिरचे अध्यक्ष भास्कर राऊल, उपाध्यक्ष महेश कोंगारी, सचिव यल्लप्पा बंडा, सहसचिव अरुण बद्दल, खजिनदार दीपक परदेशी, सहखजिनदार नारायण दुबाशी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव अरुण बद्दल यांनी केले, तर सचिव यल्लप्पा बंडा यांनी आभार मानले।